ये अंधा कानून है, ये इंसाफ नहीं करता, हे अंधा कानून आहे. एक बच्चनचं मस्त गाणं आहे मित्रांनो. त्याच प्रकारे महाराष्ट्रात गोष्टी घडतात. आता पार्थ पवार आणि जमीन घोटाळा प्रकरण हे माहीत होतं ना आम्हाला. एवढं पण माहीत होतं की पार्थ पवारवरती कुठलाही केस होणार नाही, काहीच नाही, ते अलगद बाहेर पडणार म्हणून. आणि तसंच झालं. बाकीच्या अधिकाऱ्यावरती, त्यांच्या मावस भाव मामाच्या मुलावरती सगळ्यावरती केस पडली, FIR झाली, आणि त्यांच्यावरती केस नाही पडली. हे आम्हालाच माहीत होतं, कारण हा वरनं दबाव आला आणि ते सुखरूप बाहेर सुटले. आणि याच्या पुढे पण आमचा आदरणीय मुख्यमंत्री फडणवीसजी अभ्यास करणार 7-8 महिने. अजितदादा त्यांचा वशील आहे ना, ते सगळं मोकळं करणार आहे. हो. आणि ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप म्हणजेच भाजपावर आरोप. का बरं? कारण ते सोबत सरकारमध्ये. जर समजा जर हे विरोधी पक्षात जर असते ना भाई, मग अजित पवारचे असे ठोकले असते ना, आपल्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी असे ठोकले असते ना, काय झोपायला सुद्धा सोय नसती लागली. पण आता सोबत आहे ना दोघं जण, त्याच्यामुळं आता शांत गपचित मी चौकशी सांगतो, हे सांगतो, ते होतं. आम्हाला माहीत नाही भाऊ, आम्हाला माहिती आहे भाऊ काही होणार नाही. पार्थ साहेब भावी मुख्यमंत्री, भावी आमदार, खासदार काय असतील ते सुखरूप बाहेर पडणार आहे. कारण याच्यापेक्षा पहिलं मोठं उदाहरण म्हणजे कोण आहे? अजितदादा पवार. 70,000 कोटीचा घोटाळा केला, सिंचन घोटाळा 70,000 कोटीचा. त्याच्यातनं ते अलगद बाहेर निघले. ज्या दिवशी पाठे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरचे सगळे केसेस मागा घेण्यात आल्या. ते तर जाऊ द्या, जे कागदपत्र ठेवलेले होते घोटाळ्याचे बिटाळ्याचे, ते मंत्रालय येणी जाळलं व कोणं जाळलं, पण ते सगळ्या फायली जळून गेल्या. सबूतच विशेष नाही राहिला ना. हो, सबूतच नाही राहिला त्या गोष्टीचा. मग काय करणार आहे? तर अजितदादा काल भाषणात म्हणत होते, मी माझ्या 30-40 वर्षाच्या राजकारणामध्ये मी अशा प्रकारे कधीही वागलो नाही, आणि माझ्यावरती आरोप झाले होते आणि ते बिनबुडाचे आरोप होते, त्याच्या पुढं काही निष्कर्ष नाही निघाला. मला अजित पवारांना हे सांगायचं आहे, तुम्ही का वाचले माहिती का? कारण तुमच्या मागं आहे ना भाई खंबीर साथ होती. तुमच्या मागं डोंगरासारखा शरद पवार नावाचा मायबाप उभा होता. त्यानं तुम्हाला वाचवलं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पोराच्या वयाचे होते ना, त्यावेळेस तुम्ही गंज उद्योग केले, पण शरद पवार साहेबामुळं तुम्ही एवढे दिवस वाचले. नाही तर तुम्ही जेलमध्ये चक्की पिशिंग. आता कळतं ना, आता आपण स्वतः बाप झालं आणि आपल्या खालचे प्रकरण उघडच येते, त्यावेळेस कशी झिरते ना, हे शरद पवारांना कळत होतं ना. आता तुम्हाला पण कळतं आहे. धनंजय मुंडेंच्या बाबतीत पण असं शरद पवार त्यांना वाचलं. शरद पवारांनी तोंडाने सांगितलं, एवढ्या प्रकाराने ते धनंजय मुंडेला पण बाहेर काढलं. म्हणजे असं शरद पवार म्हणजे मोठी ताकद आहे. तर मित्रांनो, आपला या न्यायव्यवस्थेवरती याच्यावरती बिलकुल बी भरोसा नाही. कारण जो न्यायाधीश आहे त्याच्यावरच बुटाडांची चपला हाणू राहिले, त्याच्यामुळे यांच्यावर विश्वासच राहिला नाही. आता या अधिकारी काय, मुख्यमंत्र्याचा फोन आला, याचा फोन आला, त्याचा फोन आला, या अधिकाऱ्यांना त्यांच्याप्रमाणेच वागावं लागतं. त्याच्यामुळे यांना दोषी ठरवावं नाही कधीच नाही. हे अधिकारी, सरकारी अधिकारी. तर मित्रांनो, असं अजित पवारच नाही, छगन भुजबळ हा माणूस आहे, अशी भरपूर माणसं आहे. भाजपामधले, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमधले बरेचसे 20-25 जण त्यांच्यावरती त्या किरीट सोमय्यांनी प्रूफ दिले होते, आरोप केले होते. ते सगळेच लोक भाजपामध्ये गेले किंवा शिवसेनेत त्यांच्यासोबत गेले, सगळे नील सुटले. सगळे, कोणावरच आरोप नाही, काही नाही. त्यांचे कागदपत्र हरवले. विरोधी पक्षात होते तेव्हा ते आरोपी होते. आता स्वतःच्या पक्षात किंवा मित्र पक्षात आले, आता ते भ्रष्टाचारी राहिले नाही. ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये आले. त्यांना घोसळून त्यांच्याकडून पैसा काढून घेतला किंवा त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना हे क्लीन चिट दिली. म्हणजे त्यांना आदर्श ठरवलं की हे चोर नाही, हे भामटे नाही. पण ते आहे बरं का, ते भामटे आहे, चोर आहे, सगळं आहे, पण ते नाही. कारण जनतेच्या पण डोळ्याला आंधळी पट्टी बांधली आणि न्यायव्यवस्थेच्या डोळ्याला आंधळी पट्टी बांधली. काय करणार मित्रांनो आपण असे? हे गरीब लोक, केस होती कसली वावराची, शिवराची, मर्डरची काही, किंवा त्याच्यात आरोपी असू नसू, ती वर्षानुवर्ष केस चालती. काही प्रकरण असे ऐकले, 10 वर्ष जेलमध्ये राहिलं निर्दोष सुटकटा, 20 वर्ष जेलमध्ये राहिले निर्दोष सुटकटा. म्हणजे न्यायव्यवस्थेला पर्यायच नाही काही. न्यायव्यवस्था पूर्ण विकली गेली असं वाटायला लागलं. बाबासाहेबांचे संविधान चांगल्यासाठी केलं होतं ना, या लोकांनी त्याचा गैरवापर केला, धुळीच मिळवलं पार. आपण फक्त संविधान उड्या मारो, संविधान बचाव.
पुढं संविधान वाचू राहिलं आपलं संविधान. येणे आपलं संविधान एशीला टांगलं, एशीला. जे बाबासाहेबांनी कार्य केलं एवढं चांगलं ते सगळं धुळीस मिळवायलं आणि मातीत जाऊ राहिलं. म्हणजे पार एशीला टांगलं, एशीला. काहीच इकडे मर्डर झालेले नेते, मंत्री, मुख्यमंत्री झाले, पोरींवर बलात्कार करणारे नेते, आमदार खासदार होऊ राहिले, घोटाळे करणारे, मर्डर करणारे, जागा घोटाळे करणारे सगळे लोक भाजपात गेलं का तो जय हिंद जय भारत होऊन जाते, जय भाजपा शुद्ध होऊन जाते. काय करावं आणि काय नाही मित्रांनो, काही समजत नाही आहे. हे आता हेच मोठं प्रकरण बघा ना. अजित पवारच्या पोराचीच कंपनी, त्या कंपनीचा तो 99% मालक, आणि जमिनी खरेदी करायला ती कंपनी जातीये आणि म्हणतो का पार्थ पवार त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. तर कसं काय उपस्थित नव्हते? आता जर माझ्या कंपनीची मालकी आहे तर मी जाणार ना जमिनी खरेदी करायला. आणि एवढी प्राईम एरियाची जमिनीत हात घालणं भाऊ आंडूपांडूचं काम नाही ते. पुण्यामधल्या 1 गुंठा 2 गुंठे जमीन म्हणजे मी बरेच लोक आमची चर्चा होते तर कळतं की 1 गुंठा जमीन विकायची असली तिथल्या नगरसेवक याचा त्याचा हात असतो. तर एवढं 40 एकरचं हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्या लोकांचा हात असणार आहे. फक्त काय आता ते किंवा अजित पवारचा तरी हात असणार आहे. त्याच्यामुळंच ते कोणातरी हे दिली आणि ते प्रकरण बाहेर काढलं. सोपं नाही ना. 2,500 कोटीची जमिनीचा त्यात मुख्यमंत्र्याला माहीत नाही. अरे आम्ही इथं साधी बिडी जरी पिलो, गाय छापचं इडा जरी खाल्ला तर आमच्या बापाला माहीत राहतं. आम्ही चुकी चोकला आमचा बाप हाणून काढतो. आणि हा म्हणतो 2-3 महिन्यापूर्वी मी ही गोष्ट माझ्या कानावर आली होती, मी त्यांना ताकीद दिली होती. अरे ताकीद नाही भाऊ, तुझाच हात आहे याच्यामध्ये. तुम्ही जर खरंच असाल तर उपमुख्यमंत्रीपदीचा राजीनामा द्यावा आणि सरळ सरकारमधून बाहेर पडावं. कारण तुम्ही चोर आहात, भ्रष्टाचारी आहात, भामटे आहात. हे आपलं स्पष्ट मत आहे. हो, तुम्ही आमच्या शेतकऱ्याला बोलले ना, आता आम्ही भाई तुम्हाला बोलणार आणि कॉलणार भाई, विषय संपला. हां, तुमच्या लोकांमुळेच आमच्यावर वाईट दिवस आलेत. हो, तुम्ही साखर कारखाने डुबू राहिले, राज्यस्तरीय जिल्हा बँकेचे पैसे खाऊ राहिले, सिंचन घोटाळे करू राहिले. बरं तुम्हीच नाही, तुमचे मोरके बिरके सगळे. आणि चुकून काही गोष्ट घडली तर मग भुकाल तर. आता भाजपामधले तो नितेश राणे झालं, तो कडलं का पुढलं काय तो पण कुत्र्याने बोंबलतो. ती ठोंबरे ठांबरे काहीतरी रुपाली ताई चाकण करवी, कुठे या बाया? वाघ ताई कुठे या बाया? हे माणसं कुठे? कोणी बोलायलाच तयार नाही. आता का गप? उद्धव ठाकरेचे काही प्रकरण घडलं, कसे कुत्र्याने भाव करते. आता का शांत आहे? तुमच्या मायला तुमच्या साल्यांनो या आवलं ते पहिले घालावं लागतं सरकारमधून, नाहीतर हे आपले पार ठोकून टाकतील. सोपं नाही भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र भाऊ.